आजचं हे आंदोलन अखंड महाराष्ट्रभर आम्ही केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून हे जुमलेबाज सरकार कशा पद्धतीने गरीब शेतकऱ्यालाच नव्हे तर या मध्यमवर्गीयांना लाडली बहीण योजना त्या ठिकाणी काढतायत, पण लाडक्या भावाला कसे विसरलेत। आणि लाडली बहीण योजना जी काढलेली आहे ही योजना महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या बहिणींसाठी नाहीये, महाराष्ट्रातल्या तर 2.5 लाखाखाली उत्पन्न असणारं म्हणजे पुन्हा एकदा 75 वर्षावरील माणसाला एसटी प्रवास मोफत ही ज्या पद्धतीने कोपऱ्याला गुळ लावणारी योजना होती त्याच्याच प्रमाणे आजचा हा यांचा महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा अशाच पद्धतीने कोपऱ्याला गुळ लावणार आहे हे दाखवण्यासाठी आम्ही आंदोलन केलं। वीज दराविरोधात आपण इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाला आपण बघत असाल की शेकडो शिवसैनिक, स्थानिक रहिवासी ज्यांना वीज दर जास्त येतं, अतिरिक्त येतं, असे सामान्य माणसं, झोपडपट्टी झुग्गी झोपडीमध्ये राहणारी लोक आज ह्या मोर्चामध्ये सामील झालेली आहे। आपण बघत असाल 3-4 दिवसापूर्वीच की सरकारने अधिवेशन मध्ये बजेट जे दाखवलं, सगळ्यांना बजेट दिलं, त्याच्यामध्ये 300 युनिट शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोफत अशी घोषणा केली। आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा रास्त अभिमान आहे की 300 युनिट आपण शेतकऱ्यांसाठी मोफत केलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये 2-3 विषय आहेत की शेतकरी 300 युनिटच वापरतो का, कारण त्यांच्याकडे थीफ वेस असते, त्यांच्याकडे 500-600 युनिट झाल्यानंतर तुम्ही त्या 500-600 युनिटचा तुम्ही त्याचा रिकव्हरी करणार आहात, म्हणजे 300 युनिट मायनस करून बाकीचा जर घेत असाल तर ती चांगली गोष्ट आहे। पण जर 300 युनिटच्या वरती झाल्यानंतर त्या माणसाकडनं तुम्ही रिकव्हरी जास्त घेणार, गरीब माणसं जी झोपडीमध्ये राहतात, मुंबईमध्ये पण अशा कित्येक झोपड्या आहेत, लाखो लोक झोपडीमध्ये राहतात, महाराष्ट्रामध्ये राहतात, मग त्या गरीब लोकांचा तुम्ही विचार केलेला नाही का? तुम्ही त्यांचा पण विचार करायला पाहिजे। आपण लाडकी बहीण योजना करतात, मग लाडका भाऊ पण करा, कारण मतदार बहीणच नाही भाऊ पण आहे। तर या सगळ्या गोष्टी आहे आणि सरकार मला असं वाटतं अधिवेशनामध्ये फक्त खैरात केलेली आहे, घोषणांचा पाऊस केलेला आहे, अक्षरशः आपल्याकडे तेवढा फंड मुबलक अवेलेबल पण नाही। तुम्ही कशा पद्धतीने जनरेट करणार आणि कशा पद्धतीने लोकांना या सगळ्या सुविधा देणार, हा सगळा मोठा एक घोळ किंवा प्रश्नचिन्ह याच्यावरती आहे। आज आम्ही इथे जो मोर्चा घेतलेला आहे, आदरणीय विनोदजी गोसाळकर, आदरणीय उपनेते संजय घाडी, विभाग प्रमुख उदेश पाटेकरजी, विलास पोतनी साहेब यांच्या अधिपत्याखाली सर्व शिवसैनिकांनी जो मोर्चा घेतलेला आहे की आज सरकारपर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे। संपूर्ण मुंबईमध्ये हे मोर्चा आणि आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय की सरकारपर्यंत हा आवाज जाऊन दे आणि गरीब लोकांना ही वीज दर 300 युनिट पर्यंत माफ करावी। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।